हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली झाली लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, ती आपली कंप्लीट झाली. त्यानंतर सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज का होत असतो ते आपल्याला बघायचं. बॉइलिंग पॉइंट कधी इन्क्रीज होतो ते आपल्याला बघायचं. लक्षात घ्या, बॉइलिंग पॉइंट काय असतो आपला. बॉइलिंग पॉइंट बघा, बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन आपली काय आहे. बॉइलिंग पॉइंट इट इज द टेम्परेचर, it is the temperature at which paper pressure of liquid, okay, paper pressure of liquid becomes equal to the atmospheric pressure. त्यास atmospheric pressure ला आपण एक्सटर्नल प्रेशर असं म्हणतो. एक्सटर्नल प्रेशर लक्षात घ्या, एक्सटर्नल प्रेशर. अंडरस्टँड. बॉइलिंग पॉइंट, the temperature at which paper pressure of liquid becomes equal to the atmospheric pressure or external pressure. ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर हे इक्वल होत असतं त्या टेम्परेचरला काढण्याचा बॉइलिंग पॉइंट असतो. आता वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आपला 100 डिग्री सेल्सिअस आहे ना. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला काय होत असतं, वॉटर बॉइल होत असतं. म्हणजे वॉटरचं वेपर प्रेशर का हे पुन्हा एवढं होत असतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होत असतं. बरोबर. आता मग हा बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन आपण स्टडी करतोय, त्यामध्ये काय असणार आहे बघा. लक्षात घ्या, जर का बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन मध्ये काय असणार आहे बघा. त्यामध्ये जर आपण लिक्विड हीट केलं, कुठलाही लिक्विड असेल, ओके, कुठलाही लिक्विड आपण हीट केला, ओके, ह्याला हिटिंग केलं, ओके, हीट करून केलं तर ते काय होणार आहे, एका ठराविक टेम्परेचरला त्याचं जे पेपर प्रेशर असणार आहे ती पुन्हा एवढं होणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होणार आहे. बघा, एखादं लिक्विड तुम्ही घेतलंय, ते हिटिंग केलंय. हीट करत असताना आपलं टेम्परेचर वाढत चाललंय. टेम्परेचर कुठपर्यंत वाढणार आहे, जोपर्यंत लिक्विडचं पेपर प्रेशर आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत टेम्परेचर आपलं वाढत जाणार आहे. तर का मग मला सांगा, इथं त्या ठिकाणी ह्याच लिक्विड मध्ये आपण एखादा नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट जर ऍड केला असेल, नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट. आता लिक्विड आपण घेतलाय तो प्युअर लिक्विड आहे. प्युअर लिक्विडचं पेपर प्रेशर हे सगळ्यात जास्त असतं. पेपर प्रेशर जास्त असलं तर बॉइलिंग पॉइंट कमी असतो. तर का पेपर प्रेशर जास्त, बॉइलिंग पॉइंट कमी. तर का जेवढं पेपर प्रेशर जास्त तेवढं बॉइलिंग पॉइंट कमी असतं. सर ओके, कमी टेम्परेचरला तो लिक्विड आपला पेपर शेड मध्ये जात असतो. आता इथं बघा, लिक्विड कुठलंही लिक्विड लो पेपर प्रेशर, लिक्विडला पेपर प्रेशर कमी असेल तर त्याचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो, जास्त असतो. हे लक्षात ठेवायचं, हाय बॉइलिंग पॉइंट असतो. ओके, आणि पेपर प्रेशर मोर असेल तर बॉइलिंग पॉइंट लेस असतो. हे लक्षात ठेवायचं. आता मग आपण एखादा प्युअर लिक्विड आहे, त्या प्युअर लिक्विड मध्ये तो काय असणार आहे, सॉल्व्हंट असेल ना. प्युअर लिक्विड आहे, सॉल्व्हंट असेल तो. प्युअर लिक्विड मध्ये दुसरा कुठलाही सबस्टन्स नाही, फक्त वॉटर आपण कन्सिडर करूया. प्युअर लिक्विड मध्ये तो सॉल्व्हंट आहे. त्या प्युअर लिक्विड मध्ये आपण काय केलं, नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केला. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट आपण ऍड केला. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केल्यावरती काय होणार आहे, पेपर प्रेशर इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट म्हणजे काय, ज्या सॉल्यूटचं कन्व्हर्शन पेपर सेट मध्ये होत नाही त्याला नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट असं म्हणायचं. मग प्युअर लिक्विड आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, त्याचं पेपर प्रेशर सगळ्यात जास्त असतं. लक्षात घ्या, प्युअर लिक्विडचं पेपर प्रेशर सगळ्यात जास्त असतं. त्याच प्युअर लिक्विड किंवा प्युअर सॉल्व्हंट मध्ये आपण जर नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केला तर तयार होणारं जे सोल्युशन आहे, इथे आता सोल्युशन तयार होणार ना. प्युअर लिक्विड सॉल्व्हंट आहे, सॉल्यूट ऍड करतो. सॉल्व्हंट प्लस सॉल्यूट काय असतं, आपलं सोल्युशन असतं. ओके, मग त्या प्युअर लिक्विड मध्ये आपण नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केला तर काय होत असतं, पेपर प्रेशर आपलं काय होणार आहे, डिक्रीज होत असतं.
पेपर प्रेशर कमी होत असतं ना. मग मला सांगा पेपर प्रेशर कमी झालं तर त्या लिक्विडला बॉईल करण्यासाठी परत आपल्याला टेम्परेचर ऍड करावं लागेल ना, टेम्परेचर द्यावे लागेल. बॉइलिंग पॉइंट कधी असतो लिक्विडचा? बॉइलिंग पॉइंट कधी असतो? लिक्विडचं पेपर प्रेशर आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर इक्वल झालं तरच ओके ते लिक्विड बॉईल होत असतं, म्हणजे त्याचा तो बॉइलिंग पॉइंट असतो लक्षात. आपण प्युअर लिक्विड मध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड करणार आहे, तेवढं पेपर प्रेशर कमी होणार आहे. सर का पेपर प्रेशर कमी होणार आहे. मग पेपर प्रेशर कमी झालं की काय होणार आहे, त्याला बॉईल करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करावं लागणार आहे. की त्याला बॉईल करून ह्याचं पेपर प्रेशर ऍटमॉस्फिअरच्या प्रेशर एवढं करायचं असेल तर आपल्याला हे लिक्विड परत किंवा हे सोल्युशन आपल्याला बॉईल करावं लागेल. ते बॉईल करत असताना आपलं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार आहे ना. बॉइलिंग पॉइंट आपलं काय होणार, पेपर प्रेशर डिक्रीज होणार आहे आणि त्यामुळे बॉइलिंग पॉइंट कसा होणार, इन्क्रीज होणार. हे लक्षात ठेवायचं. बघा आपण काय काय सांगितलं याच्यामध्ये. जर प्युअर लिक्विड मध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केलं तर पेपर प्रेशर डिक्रीज होणार. पेपर प्रेशर डिक्रीज झाल्यामुळं त्या सोल्युशनचं पेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर वाढवावं लागणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज करावं लागणार आहे. त्यामुळे बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे लक्षात घ्या प्युअर सॉल्व्हंटचा म्हणजे प्युअर लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो, कमी असतो, पेपर प्रेशर जास्त असतो. आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो, पेपर प्रेशर कमी असतो. असं का इथं आपण सांगितलंच आहे. तर लक्षात घ्या मी इथं काय म्हणतो बघा, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट म्हणजे लक्षात घ्या प्युअर लिक्विड असेल, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट ऑफ प्युअर लिक्विड तो आपण कसा कॅल्क्युलेट करतो बघा, T0B. ओके त्या सिम्बॉलला आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट किंवा प्युअर लिक्विड रिप्रेझेंट करत असतो, T0B. ओके आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन ऑफ नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट. ते नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड केलं ते सोल्युशन होणार ना. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशनचा जो असतो तो आपला TB असतो. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन TB आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट किंवा प्युअर लिक्विडचा काय असणार आहे, T0B. आता तुम्ही मला सांगितलंय प्युअर लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट कमी असतो आणि पेपर प्रेशर जास्त असतो. आपण त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केल्यावरती पेपर प्रेशर कमी होतं, बॉइलिंग पॉइंट वाढत असतो. मग इथं तुम्ही मला सांगायचं T0B ची व्हॅल्यू जास्त असेल का TB ची व्हॅल्यू जास्त असेल? कुणाची व्हॅल्यू जास्त असणार? कुणाची व्हॅल्यू जास्त असणार? TB ची व्हॅल्यू जास्त असेल ना. ओके सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे, पेपर प्रेशर कमी, बॉइलिंग पॉइंट जास्त. ओके प्युअर सॉल्व्हंटचा काय असणार आहे, ओके बॉइलिंग पॉइंट कमी, पेपर प्रेशर जास्त. जेवढा बॉइलिंग पॉइंट कमी तेवढा पेपर प्रेशर जास्त असतं. ओके जेवढा पेपर प्रेशर कमी तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. ओके प्युअर सॉल्व्हंट मध्ये बॉइलिंग पॉइंट कमी, पेपर प्रेशर जास्त. सोल्युशन मध्ये बॉइलिंग पॉइंट जास्त, पेपर प्रेशर कमी. ओके हे लक्षात ठेवायचं. मग आता इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये काय असणार आहे, बॉइलिंग पॉइंट कितीनं वाढला ते काढण्यासाठी आपण काय केलं असतं बघा, डेल्टा TB चेंज इन बॉइलिंग पॉइंट, डेल्टा TB. तर का चेंज इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा T लक्षात घ्या, चेंज इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा T. ते आपण आता कसं रिप्रेझेंट करतोय बघा, डेल्टा TB. तर का डेल्टा T कसा असणार आहे बघा. ओके T कुठला जास्त आहे आपला, TB ना. ओके TB मायनस काय येणार आहे, T0B. कसं का डेल्टा T इज इक्वल टू TB मायनस T0. ओके दोघांच्यातला डिफरन्स असणार आहे ना. TB म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन हा जास्त आहे आणि T0B म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट हा कमी असतो. ओके त्या दोघांच्यातला डिफरन्स मध्ये काय असणार आहे आपला, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा T. तर हा कितीने बॉइलिंग पॉइंट वाढला तो आपला त्या दोघांचा डिफरन्स असणार. ते लक्षात येते ना. ओके क्लिअर आहे का ही कन्सेप्ट. आता मग आपण ग्राफिकली आता दाखवणार आहे जसा बॉइलिंग पॉइंट नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केल्यावरती इन्क्रीज होतोय आणि पेपर प्रेशर डिक्रीज होतोय, हे बघायचं आपल्याला.
बघा लक्षात घ्या कसं असणार ग्राफिकल आपण इथे दाखवूया याच्यामध्ये. इकडे आपण पेपर प्रेशर घेणार आहे. पेपर प्रेशर ओके अगेन्स्ट पेपर प्रेशर अगेन्स्ट आपला इथं टेम्परेचर असणार आहे. पेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर काय असणार बघा. याचा ग्राफ कसा आहे लक्षात घ्या. इथं सॉल्व्हंट आणि सोल्युशन दोघांचे ग्राफ असणार आहेत. प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आपण इथं स्टडी करतोय. हा जो इथं ग्राफचं नेचर आहे ते आपलं सॉल्व्हंट आहे. इथं आपला सॉल्व्हंट आहे हे सॉल्व्हंट आणि इथं जो आहे तो आपला सोल्युशन आहे. लक्षात घ्या हा जो मी इथं कर्व दाखवतोय हा एसी आणि बीडी हा कर्व आहे. बघा इथे कसं होणार आहे आता यामध्ये लक्षात पेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर हा पण ग्राफ इथं प्लॉट केलाय. पेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर. आता आपण सांगितलंय सॉल्व्हंटचा आपला जो बॉइलिंग पॉइंट असतो तो कसा असतो सोल्युशन पेक्षा कमी असतो ना. चल का सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल तर पेपर प्रेशर कसं असतं जास्त असतं. त्यामुळे याचा ग्राफ कसा आहे सोल्युशनच्या वरती ना. सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर जास्त असतं. पेपर प्रेशर असं वाढतंय ना त्यामुळं सॉल्व्हंटचा ग्राफ वाढतोय की नाही. पेपर प्रेशर जास्त असल्यामुळे ग्राफ वाढतंय. आपण नॉन व्होलॅटाइल सॉल्व्हेंट ऍड केल्यावरती बघा इथे ग्राफचं कसं आहे आपलं पेपर प्रेशर आहे. पेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर हा पण ग्राफ इथं प्लॉट करतोय. सोल्युशनचं पेपर प्रेशर सगळ्यात जास्त असतं त्यामुळे बॉइलिंग पॉइंट कमी असतो. हे सोल्युशनचं पेपर प्रेशर आपल्याला जास्त लक्षात घ्या सोल्युशन पेक्षा. इथं काय बघा सुरुवातीला इथं सगळ्यांनी बघायचं सॉल्व्हंटचं कुठलाही लिक्विड आपण घेतला टेम्परेचर आपलं असं ह्या साईडला वाढणार आहे. हा प्युअर सॉल्व्हंट आपण हीट करत चालू इथून असं. सुरुवातीला आपण प्युअर लिक्विड किंवा प्युअर सॉल्व्हंट हीट करत चालू आहे. आता हीट करत असताना त्याचं जसं टेम्परेचर वाढणार तसं असं पेपर प्रेशर वाढत जाणार. इकडे टेम्परेचर वाढणार आहे इनिशियल कंडिशनला. जसं सॉल्व्हंटचं टेम्परेचर वाढणार आहे प्युअर सॉल्व्हंटचं तसं त्याचं पेपर प्रेशर पण वाढत जाणार आहे. एक ठराविक स्टेज अशी येणार आहे त्या टेम्परेचरला हा प्युअर सॉल्व्हंट बॉईल होणार आहे. तर का त्याचा बॉईल होणार आहे म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉइंट तिथे येणार आहे. त्या टेम्परेचरला त्या प्युअर सॉल्व्हंटचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे पेपर सेट मध्ये होणार आहे. ते तुमचा काय असणार आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ इथं समजा. बघा लक्षात सॉल्व्हंट आहे प्युअर सॉल्व्हंट तुम्ही हीट करत गेलाय जसं हिटिंग करणार तसं पेपर प्रेशर वाढणार आहे. पेपर प्रेशर कुठपर्यंत वाढणार आहे जोपर्यंत ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आणि लिक्विडचं पेपर प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत पेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं वाढत जाणार. तर का मग ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आपल्या किती असतं 1 ऍटमॉस्फिअर इथे व्हॅल्यू. तर 1 ऍटमॉस्फिअर इथे व्हॅल्यू
सुरुवातीला आपण हा प्युअर सॉल्व्हंट हीट करत चाललोय. हीट करलाय की वेपर प्रेशर वाढणार आहे. कुठपर्यंत वेपर प्रेशर वाढणार आहे? जोपर्यंत ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आणि लिक्विडचं वेपर प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत वेपर प्रेशरला काय होणार? इन्क्रीज होत जाणार. असं इथपर्यंत वाढत जाणार ना. लक्षात आहे का? इथपर्यंत गेल्यानंतर ह्या टेम्परेचरला त्याचं मॅक्सिमम वेपर प्रेशर असणार आहे आणि इथे गेल्यावरती त्या लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर सेट मध्ये होणार आहे. तेच हे टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट असं म्हणतो. तो आपण कसं दाखवतो? P0V ह्या सिम्बॉल दाखवतो. तर बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन तुम्हाला माहितीच आहे ना. ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर आणि ऍटमॉस्फिअरचं वेपर प्रेशर इक्वल असतं त्याला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो. ऍटमॉस्फिअर प्रेशर आणि वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इक्वल असेल तर त्याला बॉइलिंग पॉइंट म्हणत असतो. मग सॉल्व्हंट इथं असं की जसं आपण हीट करणार आहे तसं वेपर प्रेशर वाढणार आहे. कुठपर्यंत वेपर प्रेशर वाढणार? जोपर्यंत ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि लिक्विडचं वेपर प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत वेपर प्रेशर वाढणार आहे. ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आणि वेपर प्रेशर ऑफ लिक्विड हे जर इक्वल झाले तर काय होणार आहे? तो टेम्परेचर काय असणार आहे? त्या प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट असणार आहे. तो इथे येणार असतो. तो बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? T0V असणार आहे. समजा त्या ओके इथे समजा ही करस्पॉन्डिंग टेम्परेचर T0V. मग आता लक्षात घ्या जर त्याच प्युअर सॉल्व्हंट मध्ये तुम्ही नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केला. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट म्हणजे काय? ज्या सॉल्यूटचं कन्व्हर्शन पेपर सेट मध्ये होत नाही. तो नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट जर तुम्ही त्या सॉल्व्हंट मध्ये ऍड केला असेल तर पेपर प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार ना. बरं आहे की नाही? त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये तुम्ही नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केला तर पेपर प्रेशर कमी होणार आहे. त्यामुळे ग्राफ मी कसं दाखवलाय? लोअर पोझिशन दाखवलाय. बरं आहे की नाही? हा सॉल्व्हंटचा ग्राफ आहे, हा सोल्युशनचा आहे. इकडे पेपर प्रेशर वाढतो. पेपर प्रेशर सोल्युशनचं कमी आहे की नाही? ओके. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केल्यावरती पेपर प्रेशर कमी होणार. मग पेपर प्रेशर कमी झालं तर काय होणार? काय होणार आहे? बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे ना. काय बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे? कारण का ते लिक्विड बॉइल करण्यासाठी आपल्याला परत वेपर प्रेशर वाढवत जावं आहे. आणि ती वेपर प्रेशर कुठपर्यंत वाढणार आहे? आपण जोपर्यंत ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आणि लिक्विडचं वेपर प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत आपण सोल्युशनचं वेपर प्रेशर वाढवत येणार. चल का? मग लक्षात घ्या त्या सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केलं की वेपर प्रेशर कमी होऊन जाईल. मग आपल्याला वेपर प्रेशर वाढवायचं आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आणि वेपर प्रेशर इक्वल होत नाही लिक्विडचं तोपर्यंत. आता इथं बघा इथं कमी झालं. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केला पेपर प्रेशर कमी झालं. मग आता ही आता पेपर प्रेशर कमी झालं. आपल्या परत पेपर प्रेशर लिक्विडचं आणि ऍटमॉस्फिअरिक प्रेशर इक्वल करायचं. परत आपण टेम्परेचर वाढवत जाणार. असं टेम्परेचर वाढवत जाणार. मग आता असं टेम्परेचर वाढत गेलं असं एक ठराविक स्टेज येणार टेम्परेचरची. त्या टेम्परेचरला परत सोल्युशनचं वेपर प्रेशर आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर इक्वल होणार आहे. हे टेम्परेचर तुमचं काय असणार आहे? टीपी असणार आहे. म्हणजे टीपी म्हणजेच काय? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन असणार. तर काय सोल्युशन असणार आहे. मग मला सांगा इथं सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढलाय की नाही? बघा इकडे टेम्परेचर ह्या साईडला वाढत जाते. बॉइलिंग पॉइंट वाढलाय की नाही? वाढलाय ना. T0V म्हणजे काय? आपला बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. टीबी म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आहे. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढलाय की नाही? इथे करस्पॉन्डिंग टेम्परेचर आहे. वाढलाय की नाही? लक्षात घ्या. ओके. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केल्यावरती वेपर प्रेशर कमी झालंय. मग लक्षात घ्या परत वेपर प्रेशर आणि ऍटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू इक्वल करण्यासाठी आपण टेम्परेचर देत जाणार. कुठपर्यंत? मग त्याचं टेम्परेचर वाढणार तसं वेपर प्रेशर पण वाढत जाणार. मग वेपर प्रेशर वाढत जाणार आहे की असं वेपर प्रेशर वाढतंय. वेपर प्रेशर वाढत जाणार. कुठपर्यंत वाढणार? जोपर्यंत ऍटमॉस्फिअरचं प्रेशर म्हणजे 1 ऍटमॉस्फिअरची व्हॅल्यू होत नाही. लिक्विडची, वेपर प्रेशरची आणि ऍटमॉस्फिअर प्रेशरची दोघांची व्हॅल्यू इक्वल झाल्यावरती ते टेम्परेचर स्टॉप होणार आहे. त्याच्यावरती किती आपण हीट केलं पेपर प्रेशर आपलं इन्क्रीज होणार नाही. चला इथं मग ही करस्पॉन्डिंग टेम्परेचर आहे ती तुमचं काय असणार आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन असणार आहे. आता बॉइलिंग पॉइंट आपला वाढलाय की नाही? प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे की नाही? आता प्युअर सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केल्यावरती बॉइलिंग पॉइंट आपला वाढतोय. आता हा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट येतो. त्यालाच आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो. मग तो इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय असणार आपला? त्या T0V आणि टीबी ह्या दोघांच्यातला डिफरन्स असणार. तो आपण कसा दाखवतोय? डेल्टा T दाखवतो. कसं ते का?
तो आपण कसं दाखवतो डेल्टा टी, कसं आहे ना. तो आपण डेल्टा टी ह्या सिम्बॉलला दाखवतो. डेल्टा टी मध्ये इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे लक्षात घ्या. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इट इज द डिफरन्स ऑफ, कशामध्ये डिफरन्स आहे हा डेल्टा टी, कशामध्ये डिफरन्स आहे टीबी मायनस टी नॉट बी. ओके, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट यांच्यातला डिफरन्स आहे. क्लिअर झालंय का ग्राफ क्लिअर आहे ना. ओके, अंडरस्टँड. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता हा जो इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर असतो. म्हणजे लक्षात घ्या डेल्टा टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर कसं असतं आपलं डेल्टा बी ना. हा कशाचा डिफरन्स असतो रे डेल्टा बी. लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तर का त्या दोघांचा डिफरन्स असतो ना डेल्टा बी. हा डिफरन्स आहे P01 मायनस P1. P01 पेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, प्युअर म्हणजे पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन यांच्याला डिफरन्स आहे. आता मग इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. म्हणजे जेवढा पेपर प्रेशर कमी असणार आहे तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे, पेपर प्रेशर कमी असणार आहे. जसं काय म्हणलं की जेवढा पेपर प्रेशर लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरची व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे आणि पेपर प्रेशर कमी असणार आहे. बॉइलिंग पॉइंट वाढला म्हणजे पेपर प्रेशर कमी असतं. जेवढा बॉइलिंग पॉइंट कमी तेवढं पेपर प्रेशर जास्त असतं. तर का हे लक्षात ठेवायचं. आता मग इथं बघा हे तुम्हाला आता सांगितलंय लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, इथं कसं असणार बघा. आता मी परत काय करतो लक्षात घ्या. याच्यामध्ये रिलेशन मी घेतोय आता मोलर मास ऑफ सॉलिड अँड इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके, मोलर मास ऑफ सॉलिड अँड इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. हा कसा असणार लक्षात घ्या. लक्षात घ्या फॉर डायरेक्ट सोल्युशन, फॉर डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन मध्ये काय असणार आहे डायल्यूट सोल्युशन मध्ये सॉलिडची क्वांटिटी सॉल्व्हंट पेक्षा अतिशय कमी असणार आहे. सॉलिड इथं कमी असणार आहे, सॉल्व्हंट जास्त असणार आहे. त्याला आपण डायल्यूट सोल्युशन म्हणतात. तर का तुम्ही 1000 लिटर वॉटर घेतलं आणि 100 ग्रॅम शुगर टाकले तर शुगर जी सॉल्युट आहे वॉटर सॉल्व्हंट अतिशय कमी सॉल्युट असतो, त्याला डायल्यूट सोल्युशन म्हणतात. आता मग डायल्यूट सोल्युशन साठी काय असतं बघा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. तर का इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा टी. तर काय तर डेल्टा टीबी आपण म्हणूया इथं. ठीक आहे, डेल्टा टीबी. इथं डेल्टा टीबी का टीबी मध्ये फक्त काय असणार आपला बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. डेल्टा टीबी मध्ये काय असणार आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असणार आहे. तर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हा दोघांचा डिफरन्स असणार. आता डेल्टा टीबी इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. मग मोलॅरिटी काय असते आपली मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. 1 किलोग्राम सॉल्व्हंट मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत त्याला आपण मोलॅलिटी असं म्हणतो. हे तुम्हाला ऑलरेडी 11 स्टँडर्डला झालं का. बघा इथं मोलॅरिटी काय असतं बघा. मोलॅरिटी मी इथं लिहितो मोलॅरिटी इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल स्मॉल एम. स्मॉल एम ने रिप्रेझेंट करतोय आपण मोलॅरिटी. ठीक आहे, असणार नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. त्याला आपण मोलॅरिटी असं म्हणतो स्मॉल एम. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट त्याला आपण मोलॅरिटी म्हणणार आहे. 1 किलोग्राम सॉल्व्हंट मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत ती मोलॅरिटी झाली. आता लक्षात घ्यायचं आहे मोलॅरिटी बघा इथं लक्षात. आता ही मोलॅरिटी आपण कसं करत असतो सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स आपण N2 असं दाखवतो. सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स N2 नंबर ऑफ मोल्स स्मॉल n दाखवतो ना आपण. सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स N2 झाले. आता मास ऑफ सॉल्व्हंटचं मास आपण W1 असं लिहितो असतो आणि सॉलिडचं मास W2 असतं.
मास ऑफ सॉल्व्हेंट W1 हे कशामध्ये आहे केजी मध्ये, चल काय किलोग्राम मध्ये. आता नंबर ऑफ मोल्स कुठल्या फॉर्म्युला करत असतो आपण, नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय, मास ऑफ सब्स्टन्स डिवाइड बाय मोलर मास ऑफ सब्स्टन्स. मग इथे आता काय आहे, सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स काढतोय म्हटल्यावर मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मोलर मास ऑफ सॉलिड. चल का आता मास ऑफ सॉलिड कसं येणार आहे रे, W2, मोलर मास ऑफ सॉलिड M2. N2 ची व्हॅल्यू काय, W2 डिवाइड बाय M2 आले. चल का खाली डिवाइड बाय इंटू W1 आहेस ना आपलं किलोग्राम मध्ये, ते N2 ची व्हॅल्यू आपली मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मोलर मास ऑफ सॉलिड. M2 मोलर मास ऑफ सॉलिड, W2 मास ऑफ सॉलिड. आता हे असं आलं लक्षात घ्या. जर मला सांगा सॉल्व्हंटचं मास ग्रॅम मध्ये करायचं असेल तर काय केलं पाहिजे, ओके ही किलोग्राम मध्ये ना, तर किलोग्रामचं ग्रॅम मध्ये करायचं आहे, किलोग्रामचं ग्रॅम, तर काय केलं पाहिजे 10⁻³ मल्टिप्लाय केलं पाहिजे. किलोग्रामचा ग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचा. तर का वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी लक्षात घ्या, मास ऑफ सॉल्व्हंट किलोग्रामचा ग्रॅम 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, बरोबर आहे नाही. अरे मोठाच्या लहान करायचं, काय केलं पाहिजे 10⁻³. ओके मग ही कसं येणार आहे, हा मी ग्रॅम मध्येच मला घ्यायचं W2 अपॉन M2 इंटू W1. हा ग्रॅम मध्ये घेत असेल तर वरती काय करावं लागेल, मला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हा 10⁻³ वरती गेलं तर 10⁻+ ठेवणार ना, 10⁻³ मध्येच काय 1000. तर का ओके हे तुमचं मोलॅरिटीचं फॉर्म्युला आहे. तर का मोलॅरिटी W2 अपॉन M2 इंटू W1 इंटू 1000. ओके आता बघ मोलर मास ऑफ सॉलिड अँड इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट काय आपला डेल्टा डीबी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी आहे. मोलॅरिटी आपण कशात दाखवतो, स्मॉल m या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतोय आपण. आता हेच कसं आलं लक्षात घ्या, मी आता ह्या साइडला घेतो बघा इथं ही कशात येणार आहे आता, बघा इथं लक्षात घ्या डेल्टा डीबी. डेल्टा डीबी म्हणजे काय रे, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. मग हा प्रोपोर्शनली सिम्बॉल काढायचा आपला, तर प्रोपोर्शनली कॉन्स्टंट घेतला पाहिजे. तर डेल्टा डीबी इज इक्वल टू मी काय करतो बघा केबी इंटू एम. तो का केबी ला काय म्हणायचं बघा, फिर केबी इज मोलर इलेव्हेशन of boiling point constant. Okay, molar elevation of boiling point constant, or it is also called as a ebullioscopic constant. Okay, molar elevation of boiling point constant or ebullioscopic constant है. केबी ची व्हॅल्यू केबीला इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट असं म्हणतात. मग मला केबीची व्हॅल्यू काढायचं आहे, डेल्टा डीबी इज इक्वल टू केबी इंटू एम आहे. केबी काढायचं असेल तर इथे काय होणार आहे सांगा, केबी इज इक्वल टू काय ना डेल्टा टीबी काय होणार आहे सांगा, डेल्टा टीबी काय ना केबी इज इक्वल टू केबीची व्हॅल्यू डेल्टा डीबी काय होणार, डेल्टा डीबी डिवाइड बाय काय होणार एम, राईट नाही. ओके ही केबीची व्हॅल्यू आली. आता मग मला सांगा मोलॅरिटी जर मी 1 घेतली असेल, मोलॅरिटी 1 मोल चल का पर केजी, मोलॅरिटीची व्हॅल्यू मी 1 मोल पर केजी घेतली. मोलॅरिटीचं युनिट आहे मोल पर केजी. फॉर्म्युला काय आपला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. मोल्स नंबर ऑफ मोल्स युनिट, मोल्स युनिट मोल आहे ना, किलोग्राम वरती गेला काय झालं पर किलोग्राम. मोलॅरिटी 1 मोल पर केजी घेतली. मोलॅरिटीची व्हॅल्यू आपण 1 घेतली आणि त्याचं युनिट काय मोल पर केजी मोलॅरिटी. चल का मग एम ची व्हॅल्यू जर 1 घेतली असेल तर इथे काय येणार आहे, केबीसी कडून काय ना डेल्टा टी, बरोबर नाही. केबीसी कडून काय ना डेल्टा टी. मग लक्षात घ्या केबी ला काय म्हणतात तुम्ही, इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट.
किंवा मोलर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट, बरोबर. त्याची डेफिनेशन आपल्याला सांगायचं. इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट इज द elevation in boiling point produced when 1 mole of solute is dissolved in 1 kilogram of solvent. m ची व्हॅल्यू तुम्ही काय घेतले? 1 मोल पर केजी ना. 1 मोल पर केजी याचा अर्थ काय? 1 किलोग्राम मध्ये 1 मोल प्रेझेंट आहे. 1 किलोग्राम सॉल्व्हेंट मध्ये सोल्यूटचा 1 मोल प्रेझेंट आहे असं घ्या. म्हणजे इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन आपण आता काय समजू शकतो रे? ओके, इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट और मोलर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट इज द, ही काय असणार आहे बघा, इट इज द, ते केबी काय असणार आहे रे? केबी ची डेफिनेशन काय बघा, केबी काय असणार आहे? इट इज द इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट और मोलर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट, इट इज द काय असणार आहे बघा, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड when 1 mole of solid when 1 mole of solid present in 1 kilogram of solvent. 1 किलोग्राम सॉल्व्हेंट मध्ये 1 मोल सॉलिडचा प्रेझेंट असताना जो बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे, इलेव्हेट होणार आहे, त्याला आपण केबी म्हणणार आहे. Okay, इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट असं. Okay, इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट इट इज द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड व्हेन 1 मोल ऑफ सॉल्व्हेंट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हेंट. ओके, तर चलो हा आपला केबी ची व्हॅल्यू आहे. आता मग मला सांगा केबी चं युनिट सांगायचं आहे. केबी चं युनिट कसं येणार आहे बघा, इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट चे युनिट आपल्याला सांगायचं आहे. केबी चं युनिट ऑफ केबी कसं येणार सांगा. केबी चं युनिट, केबी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, डेल्टा टीपी डिवाइड बाय एम ना. डेल्टा टीपी काय रे? इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचं युनिट काय असतं? बॉइलिंग पॉइंट आपण टेम्परेचर मध्ये सांगतो ना. ओके, बॉइलिंग पॉइंट म्हणजे टेम्परेचरचं युनिट काय असतं रे? केल्विन ना. तर काय मग इथं मला सांगा हे केल्विन आहे. तर काही केल्विन इथं लिहा ना तुम्ही. केल्विन काय युनिट आहे बघा, केल्विन. आता मोलॅरिटीचं युनिट काय रे? मोल पर केजी. हा मोल पर केजी खाली आहे ना. मग हा वरती गेल्यावरती पर किलोग्रामचा काय होणार? किलोग्राम होईल. आणि मोलचा काय होणार? वरती गेल्यावरती पर मोल होईल का नाही? का? त्यामुळे युनिट काय आपलं इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट केल्विन किलोग्राम पर मोल. अंडरस्टँड? ते केल्विन किलोग्राम पर मोल असं आपलं इब्लियोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंटचं युनिट आहे. अंडरस्टँड? क्लिअर झालं? आता त्याच्यानंतर मी आता परत काय करतोय बघा त्यामध्ये तसंच परत आपण आता काय लिहिणार आहे बघा त्यामध्ये आपल्या रिलेशन कशाबद्दल करायचं रे? मोलर मास ऑफ सॉलिड अँड इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके, आता ऑलरेडी इक्वेशन मी सगळ्या लिहिलंय. काय येणार बघा याच्यामध्ये आता डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. हे आपलं इक्वेशन आहे. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इट इज इक्वल टू केबी इंटू एम. एम मोलॅरिटी बघा इथं लक्षात घ्या. इथं लिहितो मी लक्षात बघा. इथं कसं येणार आहे बघ, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू काय आपला एम आहे ना, बरोबर आहे की नाही? केबी इंटू काय होणार? एम ची व्हॅल्यू काय आहे? एम काय W2 इंटू 1000 डिवाइड बाय M2 इंटू W1. तर ही दिल्या ना. चला ओके, इंटू W2 इंटू 1000 डिवाइड बाय काय ना दिला ओके M2 इंटू W1. तर काही क्रियामध्ये म्हणून वरती 1000 आहे. ओके, मग आता तुम्हाला काय करायचं आहे की ही व्हॅल्यू आपली आली ना इथं. तर काय तर हे असं करा. ओके, बघा काय ना मग डेल्टा टीपीएससी कडून काय त्यांच्यावरून सॉरी मोलर मास M2 कसं आहे ना सांगा. M2 मी या साईडला घेतला ना. M2 या साईडला घेतला. M2 इज इक्वल टू M2 म्हणजे काय आपलं मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट आहे. चल का M2 मी या साईडला घेतलं तर डेल्टा टीपी इथे खाली जाईल ना. म्हणजे कसं झालं Kp इंटू W2 इंटू 1000 डिवाइड बाय काय येणार आहे
ओके डेल्टा टीबी इंटू काय येणार आहे W1 तर का ग्रॅम मध्ये तर का हे आपलं देश नाव त्याच्यामधलं मोटर मास ऑफ सॉलिड अँड इलेव्हेशन बॉलिंग पॉइंट याच्यामधलं हे देश अंडरस्टँड कसं लगेल क्लियर झालंय हा पॉइंट सगळं की ह्यात काय डाऊट आहे का अंडरस्टँड ओके आपला इलेव्हेशन बॉलिंग पॉइंटचा पार्ट इथं कंप्लीट झालेला आहे चल का ही सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपली तर सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपली लक्षात तर त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आता स्टडी करणार आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट नंतर नेक्स्ट आपण बघणार आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट और फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन थर्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपल्या याच्यामध्ये depression in freezing point okay depression in freezing point depression in freezing point or freezing point depression तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये काय फ्रीजिंग पॉइंट कमी का होतो ते आपल्याला बघायचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट त्याला फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन सुद्धा आपण म्हणत असतो आता सुरुवातीला फ्रीजिंग पॉइंट काय असणार आहे बघा फ्रीजिंग पॉइंट द टेम्परेचर ऍट विच फ्रीजिंग पॉइंट काय असतं बघा द टेम्परेचर ऍट विच पेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू पेपर प्रेशर ऑफ सॉलिड त्याला फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतात द टेम्परेचर ऍट विच पेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू पेपर प्रेशर ऑफ सॉलिड ओके इट इज कॉल्ड फ्रीजिंग पॉइंट ज्या टेम्परेचरला सॉलिडचं पेपर प्रेशर आणि लिक्विडचं पेपर प्रेशर इक्वल असतं त्याला आपण काय म्हणणार आहे फ्रीजिंग पॉइंट असं म्हणणार आहे आता मग हा फ्रीजिंग पॉइंटचं व्हेरिएशन हे कसं असणार हे आपल्याला स्टडी करायचं ओके हे ग्राफिकली आपण बघणार आहे त्याच्यामध्ये सेम आता इथं बॉइलिंग पॉइंट मध्ये तुम्हाला मी काय सांगितलंय जेवढा बॉइलिंग पॉइंट कमी असणार तेवढं पेपर प्रेशर जास्त असतं चल का आणि जेवढा बॉइलिंग पॉइंट ओके बॉइलिंग पॉइंट जेवढा आपला जास्त असणार तेवढं पेपर प्रेशर कमी असतं बॉइलिंग पॉइंट लेस पेपर प्रेशर मोर बॉइलिंग पॉइंट मोर पेपर प्रेशर लेस ओके हे लक्षात ठेवायचं ओके बघा आता त्यानंतर फ्रीजिंग पॉइंट मध्ये काय असणार आहे बघा फ्रीजिंग पॉइंट साठी लक्षात घ्या इथं आपण एखादा प्युअर सॉल्व्हंट घेतला असेल प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हा आपला कमी असतो प्युअर सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर कसं असतं जास्त असतं जेवढं पेपर प्रेशर जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट कमी फ्रीजिंग पॉइंट जास्त काहीतरी रिलेशन तुम्हाला मी सांगतो फ्रीजिंग पॉइंट क्या कसा असतो का फ्रीजिंग पॉइंट हा कसा रिलेटेड असतो बघा पेपर प्रेशर लेस बॉइलिंग पॉइंट मोर ओके एफपी लेस फ्रीजिंग पॉइंट कमी असतो ओके हे लक्षात ठेवायचं जेवढं पेपर प्रेशर कमी तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त आणि फ्रीजिंग पॉइंट कमी असतो मग मला सांगा पेपर प्रेशर जेवढे जास्त असणार तेवढे नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल कमी का जास्त पेपर प्रेशर जेवढं जास्त होईल तेवढं पेपर शेड मध्ये पार्टिकल जाणार की नाही अरे पेपर शेड मध्ये जाणार की नाही ते म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीज होतील का डिक्रीज होतील काय म्हणणार नंबर ऑफ पार्टिकल्स जेवढं पेपर प्रेशर कमी तेवढं नंबर ऑफ पार्टिकल्स कमी असणार पेपर प्रेशर कमी नंबर ऑफ पार्टिकल्स कमी असणार ओके पेपर प्रेशर मोर नंबर ऑफ पार्टिकल्स मोर चला आता इथे कसं असेल बघा पेपर प्रेशर लेस आहे बॉइलिंग पॉइंट जास्त आहे फ्रीजिंग पॉइंट आपला लेस असणार
आपण जर प्युअर सॉल्व्हंट घेतला असेल, प्युअर सॉल्व्हंट असेल किंवा कुठलंही प्युअर लिक्विड असेल, त्या प्युअर लिक्विड मध्ये प्युअर लिक्विडचं पेपर प्रेशर आपलं जास्त असतं, पेपर प्रेशर मोर, बॉइलिंग पॉइंट लेस, फ्रीजिंग पॉइंट मोर. हे लक्षात ठेवा. ओके. आणि आपण जर सोल्युशन घेतलं असेल, सोल्युशन मध्ये कोण असणार आहे? सॉलिड आणि सॉल्व्हंट असणार आहे. सोल्युशनचं पेपर प्रेशर हे कमी असतं, पेपर प्रेशर लेस, बॉइलिंग पॉइंट मोर, फ्रीजिंग पॉइंट लेस. हे लक्षात ठेवा. बघा कसं असणार आहे बघा. आता मी इथे हे ग्राफिकली तुम्हाला दाखवणार आहे कसा सोल्युट आणि सोल्युशन आणि सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट मध्ये डिफरन्स कसा असतो हे लक्षात ठेवायचं. आता डिप्रेस आणि फ्रीजिंग पॉइंट जो आहे, डिप्रेस आणि फ्रीजिंग पॉइंट आपण दाखवत असतो डेल्टा टीएफ च्या सिम्बॉल, डेल्टा टीएफ डिप्रेस आणि फ्रीजिंग पॉइंट. ओके. हा कशाचा डिफरन्स असतो बघा. आता मी तुम्हाला सांगितलंय फ्रीजिंग पॉइंट जास्त कोणाचा असतो रे, लिहिले जास्त कोणाचा फ्रीजिंग पॉइंट? प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे ना, आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी. मग आता डेल्टा टीएफ मध्ये डिफरन्स असणार आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आता ही कसं लिहिणार मी सांगा. इथं कोणाचं जास्त आहे? सॉल्व्हंटचा जास्त आहे. टी नॉट एफ म्हणणार, टी नॉट एफ मायनस टी एफ. ह्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो मी दाखवणार टी नॉट एफ, आणि ह्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो ओनली टी एफ. कॅशात ते दाखवायचं. टी नॉट एफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट ऑफ प्युअर लिक्विड, आणि टी एफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, आणि ह्या दोघांचा डिफरन्स डेल्टा टी एफ. ओके. डिफरन्स इन फ्रीजिंग पॉइंट. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. बॉइलिंग पॉइंटला उलट होतं, बॉइलिंग पॉइंटला कसं होतं टीबी मायनस टी नॉट बी होतं, बरोबर की नाही? तो उलटा आहे, ते टी नॉट एफ मायनस टी एफ आहे. समजा बघा. आता हे ग्राफिकली आपण दाखवणार आहे कसं असणार आहे बघा. सेम आपण इकडे पेपर प्रेशर घेणार आहे, पेपर प्रेशर. ओके. अगेन्स्ट टेम्परेचर हा पण इथे ग्राफ प्लॉट करणार आहे. पेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर. त्या ग्राफ मध्ये कसं असणार बघा. आपण आता सांगितलंय सॉल्व्हंट मध्ये प्युअर लिक्विडचं पेपर प्रेशर कसं असतं, जास्त असतं ना. पेपर प्रेशर हे असायला आहे बघा. इथं आता मी ग्राफ काढून घेतो. हा येतो सॉल्व्हंटचा ग्राफ आहे, इथं आहे तो सॉल्व्हंट आहे. इथं आहे तो सोल्युशन आहे. हा सोल्युशनचा ग्राफ आहे.
लक्षात ठेवा. तर ग्राफ आपण एक्सप्लेन करणार आहे. इकडे पेपर प्रेशर आहे, ह्या साईडला आपलं टेम्परेचर आहे. काय होणार आहे बघा, सॉल्व्हंटचा ग्राफ वरती आहे, म्हणजे सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर आपलं सगळ्यात जास्त आहे, बरोबर आहे ना. आणि सोल्युशनचं पेपर प्रेशर कसं आहे, कमी आहे आपलं, बरोबर आहे ना. मग सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर जास्त, बॉइलिंग पॉइंट कसा, पेपर प्रेशर जास्त, बॉइलिंग पॉइंट लेस, बरोबर आहे ना. सोल्युशनचा पेपर प्रेशर कमी, बॉइलिंग पॉइंट जास्त. बघा लक्षात घे, सगळ्यांना लक्षात घे. आता सोल्युशन आपल्याला फ्रीजिंग पॉइंट बघायचं आहे. फ्रीजिंग पॉइंट सोल्युशन आपल्याला फ्रीज करायचं आहे का, फ्रीज करायचं आहे. फ्रीज करणार म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये करणार आहे. त्यावेळी काय होत असणार आहे, ओके, लिक्विडचं वेपर प्रेशर आणि सॉलिडचं वेपर प्रेशर इक्वल व्हावं लागतं. आता कसं येणार बघा, लक्षात घ्या. इथं आता सॉल्व्हंट आपण घेतला, लक्षात सॉल्व्हंट आपण घेतलाय, इथं आहे सॉल्व्हंट. त्या ए ह्या पॉइंटला सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर सगळ्यात जास्त आहे. सॉल्व्हंटचं किंवा प्युअर लिक्विडचं पेपर प्रेशर आपलं सगळ्यात जास्त आहे की नाही. ओके, बघा पेपर प्रेशर असं वाटतंय आपलं, सगळ्यात जास्त सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर आहे ए ह्या पॉइंटला. जसं आपण सॉल्व्हंट फ्रीज करणार आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करणार आहे, म्हणजे सॉल्व्हंट कूल करणार आहे आपण. जसा सॉल्व्हंट आपण कूल करते ना, टेम्परेचर कमी करते ना, तसं पेपर प्रेशर सुद्धा काय होणार, कमी होते ना. पेपर प्रेशर कमी होत आलं. कुठपर्यंत पेपर प्रेशर कमी होणार, जोपर्यंत सॉलिडचं पेपर प्रेशर आणि लिक्विडचं पेपर प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंतच कमी होत आहे. कळलं का. ओके, मग आता सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर आपण कमी करत चाललोय, म्हणजे ही सॉल्व्हंट आपण कूल करायला लागले. जसं कूल करते ना तसं पेपर प्रेशर कमी होते ना. आणि असा पॉइंट येणार आहे, त्या पॉइंटला किंवा त्या टेम्परेचरला लिक्विडचं पेपर प्रेशर आणि सॉलिडचं पेपर प्रेशर इक्वल होईल. म्हणजेच त्या पॉइंटला लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेट मध्ये पहिला स्टार्ट होईल. ते टेम्परेचर असणार आहे, ते तुमचा फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट असणार आहे. तो आपण कसं दाखवणार, T0 मध्ये दाखवणार. तो इथं असणार आहे, बरोबर आहे काय. काय सांगितलं आपण बघा, ए ह्या पॉइंटला सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर सगळ्यात जास्त आहे. टेम्परेचर इकडे वाढते ना आपलं, ते मॅक्सिमम टेम्परेचर, ओके. ए ह्या पॉइंटला सॉल्व्हंटचं पेपर प्रेशर सगळ्यात जास्त आहे. जसा सॉल्व्हंट आपण कूल करणार, म्हणजे सॉल्व्हंटचं टेम्परेचर कमी करते ना, तसा पेपर प्रेशर कमी होते ना. एक पॉइंट असा येणार आहे, त्या पॉइंटला लिक्विडचं पेपर प्रेशर आणि सॉलिडचं पेपर प्रेशर इक्वल असणार आहे. ते टेम्परेचर तुमचं काय असणार आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट असणार आहे. त्या पॉइंटला कसं काय सांगितलं, सॉल्व्हंट आपण कूल करणार आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करणार आहे, तसं पेपर प्रेशर कमी होते ना, बरोबर नाही. पेपर प्रेशर कमी होते ना. एक पॉइंट असा येणार, त्या टेम्परेचरला लिक्विडचं पेपर प्रेशर आणि सॉलिडचं पेपर प्रेशर इक्वल होणार आहे. आणि त्या पॉइंटला लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेट मध्ये व्हायला स्टार्ट होईल. काय, ही जो पॉइंट आहे त्या पॉइंटला दोन्ही स्टेट आहे, लिक्विड पण आहे आणि सॉलिड पण आहे. जस्ट ह्या पॉइंटला दोन्ही पण असणार ना. याच्यापेक्षा कमी खाली गेलो आपण तर काय होणार आहे, सॉलिड असणार. ह्याच्यापेक्षा वरती गेलो तर काय असणार आहे, लिक्विड असणार, बरोबर आहे ना. की जसं पेपर प्रेशर कमी होते ना, जसं आपण सॉल्व्हंट कूल करणार तसं पेपर प्रेशर कमी होत आलं. एक असं टेम्परेचर येणार आहे, त्या टेम्परेचरला लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेट मध्ये पहिला स्टार्ट होणार. ते टेम्परेचर तुमचं काय असणार आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट T0F. ओके, T0F. आणि त्यानंतर दुसरं तुम्ही बघू शकता, तर सोल्युशन कधी तयार होणार, सॉलिड सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्यावरती, बरोबर नाही. मग सोल्युशनचा पेपर प्रेशर कमी आपलं का कमी होत आहे, नॉन व्होलॅटाइल सॉलिड जर आपण प्युअर सॉल्व्हंट मध्ये ऍड केला की सोल्युशन तयार होतं, त्याचं पेपर प्रेशर कमी होते. का ते आपण इथं दाखवलंय, इथं पेपर प्रेशरचा ग्राफ दाखवलाय सोल्युशन साठी. ठीक आहे, सोल्युशनचा पेपर प्रेशर कमी आहे. जसं सोल्युशन आपण चल का ऑलरेडी याचा ग्राफ कमीच आहे ना सोल्युशनचा. आता सोल्युशन पण कूल करता आला ना तुम्ही, सोल्युशन तुम्ही कूल करलाय एडॅश च्या पॉइंट पासून. सोल्युशनचं पेपर प्रेशर कमी करताना, पेपर प्रेशर कमी करा म्हणजे सोल्युशन कूल करताना, जसं एडॅशच्या पॉइंट पासून सोल्युशन कूल करताना तसं पेपर प्रेशर कमी होते ना, म्हणजे टेम्परेचर कमी होणार. जसं पेपर प्रेशर कमी होणार
तसं काय होत जाणार आहे. ओके, पेपर प्रेशर डिक्रीज होत आलं, एक असं पॉइंट येणार आहे, एक असं टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला सोल्युशनचं पेपर प्रेशर आणि सॉलिडचं पेपर प्रेशर इक्वल होणार आहे. तो जो टेम्परेचर असणार आहे तो काय असणार आहे, TF असणार. तो काय असणार तुमचा TF असणार. बरोबर आहे ना. म्हणजे सोल्युशनचा फ्रीझिंग पॉइंट कमी झाला की नाही, सोल्युशनचा कमी आहे की नाही, इकडं कमी झाला लक्षात घ्या. आणि ह्या दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे, त्या दोघांच्या मधला डिफरन्स जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, डेल्टा TF. डेल्टा TF म्हणजे काय रे, ओके, T0F मायनस TF. बरोबर आहे का, बरोबर आहे का चुकलं. फ्रीझिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हेंटचा जास्त आहे की नाही, सोल्युशनचा कमी आहे की नाही, T0F मायनस TF, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. अंडरस्टँड. ग्राफ लक्षात आहे का, यात काय डाऊट आहे का, तिच्यात काय डाऊट आहे का. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, आपण ही डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट आणि मोलर मास ऑफ सॉलिड ह्याच्यातलं रिलेशन बघणार आहे. जसं बॉइलिंग पॉइंट ऑफ इलेव्हेस्टिंग बॉइलिंग पॉइंट आणि मोलर मास ऑफ सॉलिड पॉइंट आहे, त्याच पद्धतीनं डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट आणि इलेव्हेस्टिंग बॉइलिंग पॉइंट हे आपण आता स्टडी करणार. बघा कसं होणार आहे त्यामध्ये. केलं सर, molar mass of solid, molar mass of solid and depression in freezing point. Okay. Molar mass of solid and depression in freezing point. लक्षात घ्या कसं आहे, काय लक्षात येतं. आता इथं बघा ह्यांच्यातलं रिलेशन काय असणार आहे, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. सेम इलेव्हेस्टिंग बॉइलिंग पॉइंट तर का डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल m. मोलॅरिटी आपण स्मॉल m ने रिप्रेझेंट करतो. मोलॅरिटी म्हणजे काय सांगितलंय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हेंट. ओके, मग आता लक्षात घ्या, हा प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढा. डेल्टा TF इज इक्वल टू काय येणार आहे, इथं बघा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट KF इंटू m. इथं KF जो आहे त्या KF ला काय म्हणतात, KF इज दी मोलर डिप्रेशन, molar depression in freezing point constant. Okay, molar depression in freezing point constant म्हणून किंवा त्याला आपण आणखी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणू. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. चला केएफ ची व्हॅल्यू क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट सेम जर मोलॅरिटीची व्हॅल्यू मोलॅरिटी m मी 1 मोल पर केजी घेतली, मोलॅरिटीची व्हॅल्यू काय मोल पर केजी, मोलॅरिटीची व्हॅल्यू मी 1 मोल पर केजी घेतलं तर हे काय येणार आहे, डेल्टा TF इज इक्वल टू काय ना पुरे नाही, डेल्टा TF इज इक्वल टू काय येणार आहे, KF येणार. अंडरस्टँड. मग आता याची डेफिनेशन कसं आहे ना, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलर डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट कॉन्स्टंट ची डेफिनेशन कधी होणार लक्षात घ्या, कशी होणार आहे. मोलॅरिटी काय घेतलंय 1 मोल पर केजी म्हणजे 1 किलोग्राम मध्ये 1 मोल सॉलिड प्रेझेंट आहे. चल का, आता डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट कितीने कमी झाला तो आपण आता त्या क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट वरून सांगणार आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा KF काय असणार आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट सेम KF हा काय असणार आहे, KF इट इज द okay molar depression of freezing point. This is the molar depression in freezing point, molar depression in freezing point. Okay, molar depression in freezing point pain 1 mole of solid,
1 mole of solid present in 1 mole of solid present in 1 kilogram of solvent. So 1 mole of solid present in 1 kilogram of solvent. So it is the molar depression in freezing point. It is molar depression in freezing point when 1 mole of solid present in 1 kilogram of solvent. It is the molar depression in freezing point for 1 molar solution. For 1 molar solution. Okay. हे लक्षात ठेवा. आता इथं बघा. आता ह्याच्यावरून आपल्याला काय सांगायचं तुम्ही लक्षात घ्या. डेल्टा टीएफ ऑलरेडी आता मोलॅरिटीचं एक्सप्रेशन मी 11th बॉइलिंग पॉइंट मध्ये तुम्हाला सांगितलंय. मोलॅरिटी कसं आहे त्याचं काय फॉर्म्युला आहे ते तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. परत रिपीट नाही. डायरेक्ट मोलॅरिटीचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. चल का इथं काय ना डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय आहे केएफ इंटू एम आहे ना. आता एम ची व्हॅल्यू सांगा रे. बॉइलिंग पॉइंट मध्ये इथले आपण मोलॅरिटी तीच येणार आहे. काय व्हॅल्यू आहे W2 इंटू काय 1000 आहे की नाही इंटू M2 इंटू काय W1 ग्रॅम मध्ये असं आहे की नाही मोलॅरिटीचा फॉर्म्युला. ओके. मग आता मोलर मास तुम्हाला काढायचं ना. M2 ची व्हॅल्यू तुम्ही इकडे घ्या. M2 इज इक्वल टू काय येणार आहे Kf इंटू W2 इंटू 1000 ओके डिवाइडेड बाय 10.5 ओके. हा डेल्टा टीएफ खाली आला रे. ते डेल्टा टीएफ इंटू W1 ग्रॅम मध्ये. हा काय आला आपलं रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ सॉल्यूट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. अंडरस्टँड. याच्यामध्ये M2 मोलर मास ऑफ सॉल्यूट Kf क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट W2 काय आपला मास ऑफ सॉल्यूट डेल्टा टीएफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट W1 काय मास ऑफ सॉल्व्हंट. समजा सॉल्व्हंट. आता मग मला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट चे युनिट सांगायचं. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कसं आहे. आता क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इथं मी इथं डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय केएफ इंटू एम आहे ना. आता केएफ इज इक्वल टू काय ना डेल्टा टीएफ डिवाइड बाय काय ना एम आलं ना. डेल्टा टीएफ ह्याच्यावर होणार आहे. डेल्टा टीएफ इज केएफ इंटू एम. केएफ इज इक्वल टू काय आला डेल्टा टीएफ डिवाइड बाय एम. ओके. डेल्टा टीएफ काय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट चे युनिट काय केल्विन ना. समजा केल्विन आहे मग ती केल्विन रे. आणि मोलॅरिटी कसं मोलॅरिटीचं युनिट काय मोल पर केसी. चल का इथं मोल पर केस आहे. मग ते मोल पर केसी वरती गेलं काय युनिट आलं केल्विन किलोग्राम पर मोल. किलोग्रामचा पर किलोग्रामचा किलोग्राम आणि मोलचा पर मोल. ते युनिट आलं ते युनिट ऑफ केएफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं हे युनिट आलं केल्विन किलोग्राम पर मोल. अंडरस्टँड. केल्विन किलोग्राम पर मोल असं ते आपलं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट आहे. ओके. लक्षात आहे का ना त्यात काय डाऊट आहे का. चल का त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर. ओके. ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर. Osmosis and osmotic pressure. Osmosis and osmotic pressure. सुरुवातीला ऑस्मोसिस काय बघायचं. ऑस्मोसिस ऑस्मोसिस आणि ऑस्मोटिक प्रेशर त्यामध्ये काय असतं बघा.
साइड ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर. तर याच्यामध्ये सुरुवातीला सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण बघणार आहे. इथे डायग्राम तुम्हाला दाखवले. सॉल्व्हंट आणि सोल्युशन दोन कंपार्टमेंट असतात. सॉल्व्हंट आणि सोल्युशनच्या मध्ये हे आपलं काय सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. इकडे बघा लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि हायर कॉन्सन्ट्रेशन ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. तर सेमी परमेबल मेम्ब्रेन काय असतं बघा. सेमी परमेबल मेम्ब्रेन okay, semi permeable membrane, it is the membrane which allows the flow of only solvent molecule, not the solid molecules. Okay, the membrane which allows flow of solvent into solution. Okay, जे मेम्ब्रेन फक्त सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये करत असतात. द मेम्ब्रेन विच अलोज ओनली फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन, हे त्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हणतात. द मेम्ब्रेन विच अलोज ओनली द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इनटू द सोल्युशन. ओके, सॉल्व्हंटच्या सोल्युशन मध्ये ते फ्लो करत असतात. ते सोल्युशनचा सॉल्व्हंट मध्ये फ्लो होऊ देत नाही. ओके, त्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हणतात. अलोज ओनली सॉल्व्हंट मॉलिक्यूल बट नॉट सॉलिड मॉलिक्यूल टू पास थ्रू इट. की ह्यांच्यामधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूलच फ्लो होत असतात. अलोज ओनली फ्लो ऑफ सॉल्व्हंट, ओनली सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स इनटू द सोल्युशन. ओके, लक्षात घ्या. आता मग हे सेमी परमेबल मेम्ब्रेन कोण असतात. तर याच्यामध्ये पर्चमेंट पेपर, हे कोण असतात रे. पर्चमेंट पेपर. पर्चमेंट पेपर मध्ये पेपर असतात फिल्टर करायचे पेपर. आपण लॅबोरेटरी मध्ये फिल्टर पेपर म्हणूया. पर्चमेंट पेपर फिल्टर पेपर असतात. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये कॉपर फेरोसायनेट, कॉपर फेरोसायनेट, कॉपर फेरोसायनेट Cu2Fe CN6 हा कॉपर फेरोसायनेटचा फॉर्म्युला आहे. हा सुद्धा सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून ऍक्ट होतो. चल का. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये एनिमल ब्लॅडर, एनिमल ब्लॅडर असेल, सेल्युलोज नायट्रेट असेल किंवा सेल्युलोज असेल, हे सगळे सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून ऍक्ट होत असतात. ओके, सेमी परमेबल मेम्ब्रेन कशाला म्हणायचं. ज्या मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलच आतमध्ये येत असतात, सॉलिड मॉलिक्युल नाही. द मेम्ब्रेन विच अलोज ओनली सॉल्व्हंट मॉलिक्युल नॉट द सॉलिड मॉलिक्युल्स टू पास थ्रू इट इज कॉल्ड सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, आता लक्षात घ्या. इथं बघा ऑस्मोसिस आपण बघायला. ऑस्मोसिस मध्ये कसं असताना बघा, एक आपण कंटेनर घेतलाय, त्याच्यामध्ये एका साइडला कोण आहे फक्त सॉल्व्हंट आहे आणि एका साइडला सोल्युशन आहे. सोल्युशन मध्ये कोण असणार आहे, ह्याच्यामध्ये सॉलिड प्लस सॉल्व्हंट असणार आहे ना, बरोबर नाही. मग आता ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे आपला सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे नाही का. त्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून काय होतो, फक्त सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन कडे होतो. इकडे एरो पण दाखवलाय. सॉल्व्हंटचा फ्लो ह्या सोल्युशन कडे होत असतो का, बरोबर नाही. ओके, मग ती सेमी परमेबल मेम्ब्रेन काही पण असेल तर का ह्यापैकी एनिमल ब्लॅडर मध्ये जनावरांची कातडी सुद्धा आपण मध्ये लावू शकतोय. तर का सेल्युलोज, तर का सेल्युलोजची पण आपण लावू शकतोय. सर का मध्ये कंपार्टमेंट सेमी परमेबल मेम्ब्रेन त्याच्यातून फक्त सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन झाला पाहिजे, सॉलिडचा सॉल्व्हंट नाही. हे लक्षात घ्या. मग आता ऑस्मोसिसची डेफिनेशन आपण कशी करणार आहे लक्षात घ्यायचं. काय डेफिनेशन होत आहे ऑस्मोसिसची बघू शकता. ऑस्मोसिस काय डेफिनेशन होणार सांगा. आता ऑस्मोसिस साठी आपण स्पॉन्टेनियस अँड स्पॉन्टेनियस उत्स्फूर्तपणे लक्षात घ्या. स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मोसिस. काय म्हटलं आपण, spontaneous and unidirectional
spontaneous and unidirectional flow of solvent into the solution, okay, through semi-permeable membrane, into the solution through semi-permeable membrane. So semi-permeable membrane म्हणजे शॉर्ट मध्ये दिलेले आहे. So okay, spontaneous and unidirectional flow of solvent into the solution through semi-permeable membrane, SM semi-permeable membrane, ठीक आहे, through semi-permeable membrane. त्याला काय म्हणायचं, is called osmosis. ठीक आहे, osmosis ची डेफिनेशन आपल्याला सांगते, osmosis. ओके, स्पॉन्टेनियस म्हणजे काय, उत्स्फूर्तपणे स्वतःहून कुठलाही फोर्स लावायची गरज नाही. युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डिरेक्शनला, ही उलट होत नाही. सोल्युशनचा फ्लो सॉल्व्हंट मध्ये होत नाही, फक्त काय होते, सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो. म्हणून काय म्हटलंय आपण याला, स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट. युनिडायरेक्शन म्हणजे एकाच दिशेला होतो, सॉल्व्हंटचा सोल्युशन मध्ये, सोल्युशनचा सॉल्व्हंट मध्ये नाही. स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन, हे सोल्युशन मध्ये थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ऑस्मोसिस असं म्हणणार. ही पहिली डेफिनेशन आहे. सेकंड डेफिनेशन इकडे आहे. सेकंड डेफिनेशन काय बघा, त्याच्यामध्ये इथं काय, लोअर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन एका साईडला, इकडे काय हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन एका साईडला, ओके, आणि मध्ये काय आपला सेमी परमेबल मेम्ब्रेन. इथं फ्लो कसा आहे सॉल्व्हंटचा, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, बरोबर आहे ना. इथं डेफिनेशन कसं सांगू शकतो रे आपण, काय डेफिनेशन इथं होईल सांगा, याच्यामध्ये आता काय होईल सांगा, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम, सॉल्व्हंटचा फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मोसिस. ओके, अंडरस्टँड. ओके, सॉल्व्हंटचा फ्लो लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कडे होत असतो, सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून, त्याला काय म्हणायचं, ऑस्मोसिस असं म्हणायचं. अंडरस्टँड. दोन डेफिनेशन, पहिली काय सांगितली आपण, ओके, स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. दुसरी काय, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ऑस्मोसिस. चलो, त्या दोन डेफिनेशन क्लिअर झाले, क्लिअर आहे ना. आणि सेमी परमेबल मेम्ब्रेन काय घेतं, हे मेम्ब्रेन फक्त सॉलिड मॉलिक्युललाच अलो करत असतं, नॉट द सॉलिड. हे मेम्ब्रेन फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलला अलो करत असतं, फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलच त्यातून पास होत असतात, सॉलिड मॉलिक्युल पास होत नाही. समजा, हे लक्षात ठेवायचं. आणि आता इथं बघा, हे जे आपलं ऑस्मोसिस, हे क्लिअर आहे. ऑस्मोसिस क्लिअर झालं का सगळ्यांना? ओके, आता ऑस्मोसिस वरून आपण ऑस्मोटिक प्रेशर बघणार आहे. ऑस्मोटिक प्रेशर, ओके, ऑस्मोटिक प्रेशर, हे ऑस्मोटिक प्रेशर आपलं काय असणार आहे, ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर, आता ऑस्मोसिस मध्ये काय होते, सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो ना, सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो. ऑस्मोटिक प्रेशर मध्ये काय केलं तर लक्षात घ्या, एक्सेस ऑफ प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, एक्सेस ऑफ प्रेशर, excess of pressure that stops net flow of solvent into solution, net flow of solvent into solution, त्याला काय म्हणायचं आहे, ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर ही डेफिनेशन आहे. ओके, excess of pressure that stops the net flow of solvent into the solution, okay, is called osmotic pressure. तर ऑस्मोसिस मध्ये काय होत असते, सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतोय. मग ह्या सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असलेला स्टॉप करायचा असेल, थांबवायचा असेल, तर सोल्युशनच्या साईडला इथं असं एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करायचं. ह्या सॉल्व्हंटला सोल्युशन मध्ये खेळू स्पेस नाही, त्याला काय म्हणायचं, ऑस्मोटिक प्रेशर. सर का, एक्सेस प्रेशर अप्लाय करायचं, ते एक्स्ट्रा प्रेशर कुठल्या साईडला तुम्ही अप्लाय करणार आहे, सोल्युशनच्या साईडला. तर सेमी परमेबल मेम्ब्रेन मध्ये इथं तुम्ही प्रेशर अप्लाय करणार आहे. ओके, त्या प्रेशर अप्लाय केल्यामुळे सॉल्व्हंटचा फ्लो इथं सोल्युशन मध्ये होणारच नाही ना, बरोबर आहे. इथं प्रेशर अप्लाय केलं तर जोरात प्रेशर तुम्ही अप्लाय केलं असेल तर हा सॉल्व्हंटचा कन्व्हर्सन सोल्युशन मध्ये होणारच नाही, सॉल्व्हंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होणार नाही. एक्सेस प्रेशर, एक्स्ट्रा प्रेशर,
ओके, एक्सेस ऑफ प्रेशर, ओके, एक्सेस ऑफ प्रेशर ऑन दी साइड ऑफ सोल्युशन म्हणायचं, ऑन दी साइड ऑफ सोल्युशन, ओके, दॅट स्टॉप्स द नेट फ्लो ऑफ सॉल्व्हेंट इन द सोल्युशन. ओके, सोल्युशनच्या साइडला एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करायचं, ते सॉल्व्हेंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होऊ देणार नाही, त्याला काय म्हणायचं, ऑस्मोटिक प्रेशर. आणि हेच ऑस्मोटिक प्रेशर पाय ह्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं जातं. ओके, ऑस्मोटिक प्रेशर इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल पाय. अंडरस्टँड. आणि मग ह्याच ऑस्मोटिक प्रेशर म्हणून सोल्युशनचे 3 टाइप्स आपल्याला मिळतात. ओके, 3 टाइपचे सोल्युशन आपल्याला इथे मिळतात. ते कुठले आहेत बघा याच्यामध्ये. पहिला याच्यामध्ये जो आहे तो आपला इथं बघा ऑस्मोटिक प्रेशर वरून 3 सोल्युशनचे टाइप्स आहेत. पहिला जो आहे याच्यामध्ये आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन कसा म्हणायचं बघा, आयसो म्हणजे सेम, 2 or more solution, 2 or more solution having same osmotic pressure. osmotic pressure आपण पाय हे सिम्बॉल दाखवतो. 2 or more solution having same osmotic pressure, 2 किंवा 2 पेक्षा ज्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं, आयसोटोनिक सोल्युशन असं म्हणायचं. तर का ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, एक्सेस ऑफ प्रेशर ऑन द साइड ऑफ सोल्युशन that stops the net flow of solvent into the solution. ओके, हे 2 किंवा 2 पेक्षा ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर त्याला आयसोटोनिक सोल्युशन म्हणतात. पाय मध्ये ऑस्मोटिक प्रेशर आहे, तर तुम्ही तिथे ऑस्मोटिक प्रेशर असेलच. आणि याचं एक्झाम्पल बघा, 0.05 मोलर युरिया सोल्युशन and 0.05 मोलर 0.05 मोलर सुक्रोज सोल्युशन आर आयसोटोनिक. ठीक आहे, आयसोटोनिक आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे की नाही, कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे की नाही दोघांचं. आता आपण ऑस्मोटिक प्रेशर सांगितलंय किंवा ऑस्मोसिस सांगितलंय. ऑस्मोसिस मध्ये काय होत असतं, सॉल्व्हेंटचा फ्लो सोल्युशन मध्ये होत असतो. किंवा दुसरी डेफिनेशन काय, सॉल्व्हेंटचा फ्लो लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे होत असतो. मग मला सांगा, दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशनच इक्वल आहे रे, तर का. आता सॉल्व्हेंटचा फ्लो लो कॉन्सन्ट्रेशन पासून हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कडे होत असणार आहे. दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. युरियाचं पण 0.05 मोल आहे आणि सुक्रोजचं पण किती आहे, 0.05 मोल आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल तर मला सांगा नेट फ्लो ऑफ सॉल्व्हेंट होईल का, होईल का. कॉन्सन्ट्रेशन दोन्ही सोल्युशनचं इक्वल आहे तर सॉल्व्हेंटचा फ्लो होईल का, सेमी परमेबल होणार नाही. तर मग ऑस्मोटिक प्रेशर सेम राहील ना. ऑस्मोटिक प्रेशर दोन्ही सोल्युशनचं सेम राहील ना. तर का सेम ऑस्मोटिक प्रेशर, सेम कॉन्सन्ट्रेशन, सेम ऑस्मोटिक प्रेशर. तर का ही सोल्युशन कसं आहे, आयसोटोनिक. तर ही दोन्ही सोल्युशन एवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे दोघांचे सेम तरच आयसोटोनिक. ही कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर ते आयसोटोनिक नाही. तुम्ही एक्झामला लिहित असताना विथ कॉन्सन्ट्रेशन लिहायचं आहे. फक्त युरिया आणि सुक्रोज सोल्युशन आयसोटोनिक म्हणणार नाही. 0.05 मोलार युरिया अँड 0.05 मोलार सुक्रोज आर आयसोटोनिक असं म्हणतात. हे आयसोटोनिक झालं. दुसऱ्या याच्यामध्ये हायपरटोनिक. हायपरटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन मध्ये काय असणार बघा, a solution having higher osmotic pressure. osmotic pressure म्हणजे पाय. a solution having higher osmotic pressure than another solution. दुसऱ्या सोल्युशन पेक्षा एका सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल तर सोल्युशन हॅव्हिंग हायर ऑस्मोटिक प्रेशर दॅन अनदर सोल्युशन. तुला हायपरटोनिक सोल्युशन आहे, इज कॉल्ड हायपरटोनिक सोल्युशन. तर का एक्झाम्पल आपण इथे घेऊया.
0.05 मोलार urea are hypertonic with ह्यांचं हा हायपरटोनिक, हायपर मध्ये काय असणार एक्स्ट्रा जास्त असणार आहे 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन मध्ये आपण सुक्रोज सोल्युशन इथं सुक्रोज सोल्युशन ओके आर हायपरटोनिक, हायपर मध्ये जास्त हायपरटोनिक विथ 0.1 मोलार आर हायपरटोनिक विथ 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन ह्याचं जे ऑस्मोटिक प्रेशर आहे ते आपलं 0.1 मोलार युरिया सोल्युशन पेक्षा कमी असणार आहे ओके तो सुक्रोज युरिया सुक्रोज 0.1 मोलार युरिया सोल्युशन आर हायपरटोनिक विथ 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन एकाच जास्त पाहिजे का इथं युरिया सोल्युशनचं 0.1 मोलार आहे सुक्रोजचे किती आहे 0.05 मोलार आहे ओके 0.1 मोलार जास्त असणार आहे 0.05 मोलार लेस असणार आहे म्हणजे 0.1 मोलार युरिया सोल्युशन हा 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन बरोबर हायपरटोनिक असणार आहे म्हणजे ह्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त असणार आहे मोर पाय आणि यांचं काय असणार आहे लेस पाय लेस ऑस्मोटिक प्रेशर का हे लक्षात ठेवायचं आणि लास्ट याच्यातला जो आहे तो हायपोटोनिक सोल्युशन हायपोटोनिक सोल्युशन कसं असणार आहे बघा अ सोल्युशन हॅव्हिंग less osmotic pressure than another solution okay is called hypotonic solution त्यामध्ये एका सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर दुसऱ्या सोल्युशन पेक्षा कमी असते एक्झाम्पल याच्यामध्ये बघा 0.05 मोलार सुक्रोज solution is hypotonic with 0.1 molar urea solution म्हणजे ह्याचं जे पाय आहे तो लेस असतो ऑस्मोटिक प्रेशर ह्याचा पाय असतो तो मोर असतो ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतो तर हा हायपोटोनिक आहे ओके 0.1 मोलार युरिया सोल्युशन बरोबर अंडरस्टँड हा सगळा कन्सेप्ट क्लिअर झालाय ना ओके रिमेनिंग पार्ट आपण आता नेक्स्ट लेक्चर करू ओके थँक्यू